हाय नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं? झालं का मित्रांनो सर्वांचं चहा नाश्ता आपला झालेला आहे मित्रांनो. चहा पिऊन आलो होतो, जेवण काय अजून केलं नाही. थोडंसं म्हणजे लाईटली आपलं थोडासा नाश्ता केला, कारण की जड पदार्थ तर काय मित्रांनो खाला का नाही लगे मुतखडा दुखतोय, त्याच्यामुळे जड काय खाय नाही. तर नुसतं आपलं भात म्हणजे भात, वरण भात, भाजी भात असंच खातोय मी. आज आणलं होतं पिंकीनं डब्याला दिलं तर बटाटं आणि ही ज्वारीची भाकरी. नाही अजून काय जेवलो बरं का. कामाला तर हो का आज आलो, 2-4 दिवस झालं कामाला नव्हतो. आपल्या मागं दवाखानाच लागलेला 5-6 दिवस. आज आलोय कामाला तर काय गडी कोणच नाही, एकटाच आहे म्हणल्यावर एकट्याला काय करमाना. मुकदंबी काय अजून आला नाही. हो का झाडं सवळून बसलोय. 3 सवाळी झाडं आल्यावर बघा आणि ऊन भरपूर असल्यामुळं काय होतं या जरा चकारल्यावाने होतं या, त्यामुळं बसलोय थोडंसं सावलीला. आता कवाशी येतोय काय माहिती आमचा मुकदम. सुतळी कागद शेवाळ ही घेऊन काय आपलं तेवढंच म्हणलं टुकू राहायचं करत भाऊ बहिणीनो. नाही करायला तर काय करायचं, नाही करून तरी. आणि मग तसं बसलं घरी की मग ती वाढत जाईन, दुखणं पण काय कमी होणार नाही. पिंकीला पण रात्री नेलतं दवाखान्यात, कारण की आता समर्थ आपला लहान आहे म्हणल्यानंतर अंगावर पितो या, परत त्याला तिचं दुखणं अजून त्याला वाढायचं. मग त्याच्यामुळं काय केलं, तिला दवाखान्यात नेलं. तर चाललंय मित्रांनो आता हो कोणी झाडं सावळून बसलो या. पाणी पण नाही तर प्यायला मालकाला सांगितलंय आणायला. आता मालक तर वाढू झालं गेल्यात, कवा येत्यात काय माहिती पाणी घेऊन. कोरड पडली नारड्याला. आणि ही बीपीचा त्रास असल्यामुळं काय होतंय, मुतखडा आणि ती त्याच्यामुळं तर पोटातलं आता तरी दुखायचं थोडंसं कमी आलंय बरं का कालच्यापासून, म्हणजे काल रातच्यापासून. नाही तर निस्कं दुखायचं ना भरपूरच. आणि कामावर लय दिवस नसल्यामुळं काय व्हाय, कामाची खड पडले की मित्रांनो मग जोडीदार नसल्यावर एकट्याला तरी काय मन लागतंय का काम करायला. तर त्याला म्हणलं ये बाबा पाटकीनं म्हणलं, कारण की इथं एकटाच आहे म्हणलं. इथं का कोणतरी दिसतंय का, कोणच नाही इथं, एकटाच आहे. आता पहिले ही गुटी आपणच बांधलेली आहे बघा काही. पहिले ही तर गुटी बांधलेली, तुम्ही तर मागं व्हिडिओ बघितलाच. ते पहिलं तर ते मालक म्हणलं की गुटीचा रिझल्ट जरा चांगलाच पडला, तुम्ही येत जा कामाला म्हणलं. आता आपली बांधायची अजून. तर मुकदम म्हणला तुला बोलावलंय मालकाने. आता ते पण आपल्या ओळखीचंच मालक आहे तर इथंच आहे तर म्हणल्यानंतर आपल्या निमगाव कितकेत. तर मग चालतंय म्हणलं येतो. त्यांना सांगितलं म्हणलं असं असं मुतखड्याचा त्रास आहे बाबा मला. बघू म्हणलं ते औषधाचं कोणतरी देतंय वाटतं औषध, घेऊ ते औषध. काय हे झाडं तवा तर किती बारकी होती बघा, आता केवढी झाली ती. आता मोठी झाली ती. त्यावेळेस किती बसायची, 150-200 अशी गुटी बसायची. आता 200-250च्या आसपास जाईल, 300 अशीच बसणार आहे गुटी. आता ह्याच्यावर 150 धरले तर ह्याच्यावर बघा की 300 धरा, 450 त्याच्यावर 200 असं बसती. करत राहायचं भाऊ बहिणीनं, काय करता काय नाही. काय आपल्याला केल्याशिवाय तर मार्ग आहे का. आता त्या मुकदमाच्या कोणच्या तरी चुलतीचं काय झालंय वाटतं, पायका काय मुरगाळलाय. मग पायका काय मुरगाळलाय म्हणल्यानंतर ती गेला होता तिकडं आमच्या इकडं लासून्याला पट्ट्या करायला. ती पट्ट्या बांधतात ना, मग ती पट्ट्या बांधून आलाय वाटतं. कुठं आता इथं आलोय म्हणला जवळ पर अजून काय माहिती कुठवर आलाय. ये म्हणलं आता आपलं काम झालंय म्हणल्यावर आता ती आपल्याला पाहिजे तिचं वस्तू नाही म्हणल्यावर काय काम तरी कसं. आता 10-11 वाजत आले, 11 वाजूनच गेल्या. केली गुढी चालू बरं का, पण तरी बी काय होतंय मित्रांनो, जरा म्हणजे असं
काम करायला लागलं का नाही म्हणजे फास्टमध्ये की असं मग घामलंय दरदारा दरदारा फुटतोय बघा असं होतंय. उन्हात त्यामुळं बसलोय जरा घडीवर. पाणी प्यायचं नाही तर पाणी बी, कारण की पाणी मालक गेलं तर निमगावरनं आणायला फिल्टरचं. इथं काय पित नाही ते ना इथलं पाणी. कागदावर नुसत्या जळया दिसते त्या जळया. काळा कागद मल्चिंग पेपर असतो ना त्याच्यावर नुसत्या जळया दिसते त्या. एकाएकीतच ऊन पडतंय, एकाएकीतच आभाळ येतं या. आणि ऊन जे पडतंय ते भरपूरच पडतंय ऊन. पिंकीला बी रात्री दवाखान्यातनं आणल्यावर तसलं ते का कशाच तरी हे झालं तिला एलर्जी झाल्यानंतर मग ते सपाट लोशन तसलं दिलं. लोशन दिलं अंगाला लावायला, त्यानंतर गोळ्या इंजेक्शन दिलं. एक वनवा आहे का मित्रांनो मागं आपल्या. अजून आपल्या मागं वाढून ठेवलेलं इंदापूर पोलीस स्टेशनचं ते पण मित्रांनो बघायचंय. तर सोमवारी उद्या आहे उद्या सोमवार आहे म्हणल्यानंतर उद्या जाऊन तिथं आपला जामीनदार द्यायचा. झाला आपला जामीन होऊनच सोमवार आहे उद्या होऊनच आपल्याला फोन त्याचा आला की नग म्हणला काय टेन्शन घेऊ, मी जो जामीनदार होतो म्हणला देतो सया. तिथं हाय माझे डॉक्युमेंट म्हणला मी देतो. त्यात काय म्हणला एवढा विशेष आहे तवा टेन्शन घ्या जोग म्हणला. होतच राहतं म्हणला एवढं तेवढं. पण समजून घेण्याच्या भूमिकेत सर्वांनाच राहावं लागतं. आता झालेल्या गोष्टी झालेल्याच आहेत त्या, ती काय माघारी येतं का घ्यायला. त्याच्यामुळं आपलं म्हणला टाकायचं जिकडल्या तिकडं करून आपलं आपल्या लागाने परत त्याला वागायचं. आपलं काम भलं, आपलं घर भलं, आपलं धंदा भला. कशाला आपण तरी आता कोणाच्यात म्हणजे इंटरेस्ट घ्यायचा बी नाही आणि कोणाला इंटरेस्ट आपल्यात घेऊ पण द्यायचा नाही. आपल्याला कसं झालंय आता, दिवसा नाही आहे आणि रातचा नाही बाप, असं झालंय आपलं काम आता. त्याच्यामुळं करायचं आपलं. सण काय गोष्टी आपल्या वेळ टायमिंग आहे तर म्हणल्यानंतर निघून जातील. आणि किती खरं जरी माणूस सत्य राहिलं ना तर सत्याला कुठं नसते हे. आता काय काय जे आहे ती त्यांना काय दुसरं येड नाही बरं का भावा बहिणीनं. ते इथं बघायला देखायला नसते ते, पण त्यांना नुसते बूट उचलायला तिथं नुसते मोबाईलवर टॅप करायला लगेच येते ती. ज्याच्या त्याच्या घरची परिस्थिती ज्याची त्याला माहीत असतं. कोण काय बघा येतं का. जाऊन उद्याच्याला आपलं भाऊ बहिणीनं काय करतो बघतो, काय होतंय काय नाही. सरांची गाठ घेतो आणि गाठ गेल्यानंतर आपलं समजवून त्यांना आपलं सांगतो. कसं आहे आता समधीचं आपले विरोधक आहेत म्हणल्यानंतर आपण तर विरोधकच व्हावं लागन आता. काय करावं लागन. आपल्या मागे एक तर लागला जे नव्हता आपल्याला कधी ती. असू द्या काय लिहिलेलं असेल भगवंताने आपल्या नशिबात. तर झालाच म्हणायचं आपल्याला जामीनदार शेवटी तयार. तर उद्या आपण जामीनदार देऊन जामीन करणार आहे. तिथं बी आपलं 10-5 रुपये लागतातच की द्यायला. असू द्या. तर हो कोण झाड हे सवळून आता झालेली आहे ती. आता त्याला वय यायला अजून उशीर लागन. तर आता बघू आला तर ठीक आहे, नाही तर मग भाऊ बहिणीनं उद्या सकाळीच बांधावं लागेल. आता ऊन बी झालं या आणि ह्या म्हणजे आता ह्या टायमिंगला तर बांधायला चालू करावं लागेल.
असं असतं या. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. घ्या तोवर सर्वांनी काळजी. बाय बाय.